मी तुम्हाला मेल केलं होतं. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टची कॉपी मिळाली असेलच. झालं ना तुमच्या मनासारखं? नाही. आई त्या बिझनेस मध्ये मी भाऊजींचा बिझनेस पार्टनर असणार. काय सांगतोस काय? अरे विश्वासच बसत नाहीये माझा. पेंट्या, 4 दिडक्या घरात कमवून आणता येत नसतील ना तर चालेल, पण आहे त्याचा दिवाळा काढू नकोस मात्र. अगं आई असं कसं करेन मी? म्हणजे कसं आहे ना, माझ्याकडे ना बिझनेसचा अख्खा आराखडा तयार. फक्त भाऊजी हो म्हणायला पाहिजे. म्हणजे आई माझी मेहनत आणि भाऊजींची बुद्धी. बाबा आम्ही गोखले गृहोद्योग पेक्षा 5 पट मोठी कंपनी उभी करू शकतो. पिंट्या, मला तुला नाउमेद करायचं नाहीये, पण हे सगळं तू कशाच्या बळावर बोलतोयस ते कळेल मला. अहो सांगितलं ना मी, माझ्याकडे फायनान्सर रेडी आहे. कोण फायनान्सर? कोण म्हणजे मोठा माणूस आहे. म्हणजे ते भाऊजींना ओळखतात, तुम्ही नाही ओळखत त्यांना. पण हे सगळं जावई बापूंशी बोललायस का तू? बाबा बोललोय मी, पण सविस्तर नाही बोलणं झालंय आमच्या. पण भाऊजी सोबत असल्याशिवाय मी काहीच करणार नाही. प्लीज तुम्ही काळजी नका करू. जावई बापू या सगळ्यामध्ये असतील तर मग काय काळजीचं कारणच नाही. पण पिंट्या, जे काय व्यवहार करशील ते जपून कर रे बाबा. हल्ली रोज पेपरमध्ये बातम्या वाचतोय आपण फसवणुकीच्या. बाबा प्लीज विश्वास ठेवा माझ्या. मी जे काही करतोय ते अगदी खात्रीपूर्वक करतो आणि तुम्हाला पटणार नाही असं काहीच करणार नाहीये मी. पिंट्या, तुला प्रामाणिकपणे स्वतःचा व्यवसाय सुरू करावासा वाटतोय, यात न पटण्यासारखं काय? फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, व्यवहार आणि नातं यांची सरमिसळ करू नकोस, गल्लत करू नकोस. नातं हे व्यवहारापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतं. आणि कधी काळी बिझनेस की नातं असा प्रश्न उभा ठाकलास तुझ्या समोर तर नातंच जप, तरच आयुष्यात सुखी होशील तू.
आईची काहीच मनासारखं नाही घडलं. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू यावे तसं मनात नव्हतं माझ्या, पण ते आले. तुझ्यापासून दूर जावं असं नव्हतं मनात माझ्या, पण तरी मी गेलो. आईजी आपल्यातला हा वाद, हा दुरावा आहे, यातलं काही माझ्या मनात नव्हतं होतं. आईजी मी खूप चुकलो. आईजी मला माफ कर. हवं तर मला शिक्षा कर, मला ओरड, मला दूर लोट, माझ्याशी संबंध तोडून टाक, पण काही झालं तरी प्लीज रडू नको. आईजी याआधी मी तुला कधी रडताना बघितलं नव्हतं आणि यापुढे नाही बघू शकणार. आईजी तू हिमालयासारखी उत्तुंग आहेस आणि मला तशीच आवडतेस. तुझ्या डोळ्यातले अश्रू नाही आवडत. आता हे रडणं शेवटचं. यापुढे डोळ्यातून पाणी काढायचं नाही. ऐकशील ना तुझ्या श्रीचं? आईजी तुला रडताना बघून मला खूप अपराधासारखं वाटतं. नको वाटून घेऊस. यात तुझा काही दोष नाहीये. माझ्या कर्माचे भोग आहेत ते मलाच भोगला पाहिजे. मी पेरलेलंच उगवते ना, त्यात तुझा काय दोष? आणि कुठं थांबावं मलाच कळत नाही तर तुझ्याकडून काय अपेक्षा करणार मी? अतिरेक केला मी सगळ्याचाच, माझ्या तत्वांचा सुद्धा. नाही आईजी, तुझ्या या तत्वांमुळेच तर आपलं घर एकत्र बांधलं गेलंय, ही कंपनी उभी राहिली. आईजी आज मी जो काही आहे ना तो तुझ्या प्रिन्सिपल्स मुळे. अतिरेक मी केलाय. आईजी हे सगळं करण्यामागचा माझा उद्देश वेगळा होता. म्हणजे नाही आता नाही सांग, नंतर सांगेन कधीतरी. आता मी एक सांगू? नाही मी सांगतो. मी मोठी आहे, आधी माझा आहे. नाही मी तुझा नातू आहे, आधी माझा आहे. मी तू घरी घरी परत परत येतोय. ये. तुम्ही बसा, मी आलेच. सांग आता पटकन, काय काम होतं? काही थोडं अर्जंट काम होतं. अरे मग मला बोलवायचं ना, मी घरी आले असते. नाही घरी नको. तुला इथे काही प्रॉब्लेम असेल तर बाहेर जाऊया का आपण? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणजे घरी काही प्रॉब्लेम नाही झालाय ना? आई बाबा बरे आहेत ना? अगं नाही नाही, घरी सगळं व्यवस्थित. मला तुला हे सांगायचं होतं की मी म्हणजे ताई, मी आणि भाऊजींनी मिळून एक बिझनेस करावा असा विचार करतो. बिझनेस? हो ताई, म्हणजे ना माझ्याकडे एक फायनान्सर आहे जो माझ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायला तयार आहे. तर तू भाऊजींशी बोलशील एकदा? म्हणजे तू फक्त त्यांना तयार कर, बाकी सगळं मी बघतो. नाही नाही, एक मिनिट पिंट्या. काय म्हणजे कसला बिझनेस कसला करायचा आहे तुला? आणि मुळात हा फायनान्सर कुठला आहे जो तुझ्यासाठी पैसे घेऊन थांबलाय? आहे एक. माझ्या कुवतीवर विश्वास असला आणि ताई मी ठरवलं ना तर मी चांगला बिझनेस करू शकतो. अरे पिंट्या, तसं नव्हतं म्हणायचं मला. तू जे करशील ते उत्तमच करशील, पण मोठमोठ्या लोकांना बिझनेससाठी फायनान्स मिळत नाही आणि त्या मानाने तू काहीच केलेलं नाहीयेस.
तरीही तो तुझ्यावर पैसे लावायला तयार झालाय म्हणून विचारलं, बाकी काही नाही. नाही ताई, माझ्यावर नाही. मी चांगला बिझनेस करू शकतो अशी खात्री आहे त्यांना, पण पैसा ते भाऊजींच्या नावावरच लावून. नाही नाही, मला काही कळत नाहीये पिंटे. ताई ताई, आपण गृहउद्योग सुरू करायचा आणि मला खात्री आहे हा बिझनेस भाऊजी नक्कीच मोठा करू शकते. अरे पण गोखले गृह उद्योगाचं काय? गोखले गृहउद्योग भाऊजी सोडतायत ना. हे शक्य नाही पिंट्या. म्हणजे बोलू, नंतर बोलू आपण त्यावर. नाही, नंतर कधी बोलूया ना, काही काय. ताई, मला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा. म्हणजे तसं मला त्या फायनान्सरला देखील कळवावं लागेल. काय कळवायचंय फायनान्सरला? निर्णय भाऊजींचा. हे बघ पिंट्या, इथे महिनोन महिने लोक फायनान्ससाठी जोडे झिजवत असतात. हा कुठला फायनान्सर आहे जो श्रीसाठी पैसे हातात घेऊन बसलाय? नाव तरी सांग त्याचं. ताई, तू मला तुझा निर्णय सांग, मग मी तुला सांगतो फायनान्सर कोण आहे. वाट पाहतो तुझ्या फोनची. मला कधी कधी असं वाटतं ना की संपवून टाकावं हे सगळं. इतकी मर मर करते मी तुमच्यासाठी, पण तुम्हाला आहे का त्याचं काही? आता मी काय केलं म्हणजे तुम्हाला पटेल मला सांगा जरा. तुम्ही एकदा येऊन बघा इथे, म्हणजे तुम्हाला माझी अवस्था कळेल. मी कुठल्या परिस्थितीतून घरातून बाहेर पडते, मी तुम्हाला कशी भेटायला येते, पण काही उपयोग आहे का ह्याचा? मी तुमच्यासाठी कितीही काहीही केलं ना तरी तुम्ही प्रत्येक वेळी तिला जवळ करणार. मी शपथ घालून निघाले होते ना तुम्हाला, मग नाही माझं ऐका आधी. मी शपथ घालून निघाले होते ना तुम्हाला, मग का केलं तुम्ही असं? मग आता मी काय केलं म्हणजे तुम्हाला पटेल? अहो पण ते शक्य नाहीये ना. मग आता एक उपकार करा माझ्यावर, पुरे करा आता हे सगळं. हो, हा बोल श्री. हा जान्हवी, झालं का? हो आवरलंय, निघतेच आहे. तुझं काय रे? अगं माझी आज एक डिनर मीटिंग फिक्स झाली आहे, त्यामुळे मला घरी यायला थोडा उशीर होईल. बरं. म्हणूनच मी काय म्हणतो, तू आपल्या नवीन फ्लॅटवर नाही आलीस तरी चालेल. म्हणजे रात्री मी जेवायला नाहीच आहे ना घरी. म्हणजे साधारण किती उशीर होईल तुला? तरी अगं बराच उशीर होईल. म्हणजे मला भेटणारच नाहीयेस का तू? वेल, यू नेव्हर नो. म्हणजे भेटे नाही कदाचित, नशीब असेल तर भेटेल. बाप रे, तू कधीपासून नशीब वगैरे बोलायला लागलास? अगं बोलायला काय हरकत आहे? आणि नशीब म्हणत असतील ना तर माझं नशीब उत्तमच आहे. म्हणून तर इतकी छान छान माणसं माझ्या आयुष्यात आहेत ना. श्री, बऱ्याच दिवसांनी तू खूप छान पॉझिटिव्ह बोलतोयस. बरं वाटलं. पण ऐक ना, तुझा इतका छान मूड असेल तर आपण थोडा वेळ भेटूया ना, प्लीज प्लीज. जान्हवी, मी थांबते ना तू येईपर्यंत. नाही नको. इनफॅक्ट मी तर तुला असं सांगेन की तू लवकरात लवकर घरी जा. का? अगं का म्हणजे तुझी गरज आहे आता घरी. माझी गरज आहे? कशावरून? डू यू ट्रस्ट मी? ऑफकोर्स आय ट्रस्ट यू. हा मग मी सांगतोय ते ऐक, लगेच घरी जा. बरं, तू म्हणतोयस तर जाते. बाय बाय. सब मेरे को शरयू, लक्षात आहे ना, पुलावासाठी भाज्या एकसारख्या कापायच्या. शरयू, वहिनींनी एकसारख्या सांगितल्यात.
तू सारख्या सारख्या त्याच भाज्या चिरतेस. बाप रे, काय चाललंय तुमचं? अगं डाळिंबीची उसळ करायची ना, त्याची तयारी चालली आहे. डाळिंबीची उसळ करायची त्याची तयारी. आणि मी मटारचे पॅटीस करणार आहे. मटारचे पॅटीस. आणि मी फ्रूट सॅलड करते. बहिणी फ्रूट सॅलड करणार. आणि मी मसाला करते. ताजा कुटलेला मसाला करते. आणि शरयू आहे ना पुलाव करणार आहे. हो 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 भाज्या. का आज काय आहे आपल्याकडे? आज आपल्याकडे एक स्पेशल डिनर आहे. आज आपल्याकडे स्पेशल. आई आजी, आज तुम्ही पण स्वयंपाक करताय? अगं बरेच दिवसात माझ्या हातचं कुणाला खाऊ घातलं नव्हतं, म्हटलं आज करावं. जान्हवी, तू अजून आईंच्या हातचं जेवली नाहीयेस ना? म्हणून अशी आहे हडकुळी. आमच्याकडे बघ. आई म्हणजे अगदी अन्नपूर्णा आहेत, अन्नपूर्णा. अगं घरातल्या माणसांना प्रेमानं खाऊ घालणं एवढंच येत होतं मला. नाहीतर माझ्यासारखी साधी बाई गोखले गृहोद्योग कशी सुरू करू शकली असती. पण मला खूप छान वाटतंय आज घरात. तुम्ही मला पण सांगा ना काहीतरी काम, मी पण करणार आहे काहीतरी. तू काहीही करू नकोस, तू फक्त भरपूर खा. बेबी, डाळिंबी झाली का ग? लवकर दे. हो, होतात. आई फळं पण कापून झाली आहेत सगळी. आणि त्याच्यात साईचं दही घाल. हा. पण काय एवढी लगबग चाललीये? मला सांगा ना, काय काय स्पेशल आहे आज? जान्हवी, तूच म्हणतेस की नाही, सारखं असं चांगला विचार करायचा, चांगलं होईल असं, मग सगळं चांगलं होतं की नाही, म्हणून बाकी काही नाही. हो की नाही ग? हो, म्हणजे बाकी काही स्पेशल नाहीये. टुडे वी हॅव मूड टू इट. आई बरोबर? बरोबर. नाही, काहीतरी खास कारण आहे. प्लीज मला सांगा ना. आज आपल्याकडे कोणीतरी खास जेवायला येणार आहे. हे ओळख बघू. ओळख ना, ओळख. तू ओळखलंस ना तर माझी ट्युशनची वही शरयूला दे. काय नाही ओळखता येते. आई प्लीज सांगा ना तुम्ही तरी. सरू, सांगूया का ग? नको. आई प्लीज ना, सांगा ना. आई, तुम्ही म्हणाल तर सांगूया. सांगून टाक. सांगा ना. काय कसं वाटतं सरप्राईज? कळलं का? म्हणून हा स्पेशल मेनू, सगळं श्रीच्या आवडीचं. अरे बोला ना त्या एकमेकांची, उभे काय राहिलात नुसते? वंस, इतके दिवस फोनवर बोलत होते ना, आता समोरासमोर आल्यावर काय बोलायचं हे कळत नसेल त्यांना. श्री, जान्हवी, आता प्रत्यक्षात समोरासमोर आल्यावर हॅलो नाही म्हटलं तरी चालतं. ए असं काही नाही.
ते दोघं जण भेटत होते तसेही. हो, पण आईनी सगळं समजून घेतलं. चला चला स्वयंपाकाला लागा. ए आजी, आय एम सॉरी. इतक्या दिवसांनी घरी आलास, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. नाही ग, मी रडत नाहीये. ही फक्त आठवण आहे, गेल्या काही दिवसांची आठवण. आईजी, मी बाहेर जे काही खात होतो ना, त्या अन्नात त्या घरची माया नव्हतीच अगं. मी तुम्हा सगळ्यांपासून लांब कसा राहत होतो माझं मला माहिती. आता परत नाही ना असं होणार? नक्की?